हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6मधील चॅप्टर नंबर 12 पर्सेंटेजमधील प्रॅक्टिस सेट नंबर 30 सॉर्ट आउट करत आहोत. सो हा प्रॅक्टिस सेट स्टार्ट करण्यापूर्वी पर्सेंटेज म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. आफ्टर गेटिंग रिझल्ट आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला जातो की किती पर्सेंट मार्क्स मिळाले. सपोज आपलं ॲन्सर जर असेल की 95% मार्क्स मिळाले तर ते आपण कसं लिहिणार आहे. 95%. हे साईन कशाचं आहे, पर्सेंटचं आहे. म्हणजेच 95%चा मिनिंग काय, 95 मार्क्स आउट ऑफ 100. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वी कॅन राईट 95 आउट ऑफ 100. म्हणजे टोटल जर मार्क्स किंवा पेपर जर आपला 100 मार्क्सचा असेल तर 100पैकी आपल्याला मिळालेले मार्क्स हे किती असणार आहेत, 95. इज इट क्लिअर? म्हणजे हेच आपण फ्रॅक्शनमध्ये कसं लिहू शकतो, 95 अपॉन 100. इज इट क्लिअर? याचाच मिनिंग काय होतो, 100पैकी 95. म्हणजेच साईनमध्ये लिहायचं असेल तर 95%. इज इट क्लिअर? हां, अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. पण मोबाईल बघत असतो आपला, समजा 40% चार्ज असेल मोबाईल, तर आपण कसं लिहिणार आहे, 40%. दॅट मीन्स मिनिंग काय असणार आहे, 100पैकी 40. म्हणजेच फ्रॅक्शनमध्ये आपण ते कसं लिहिणार आहे, 40 अपॉन 100. दॅट मीन्स 40%. जे फुल चार्ज असतो तेव्हा आपण काय म्हणणार आहे, 100%. दॅट मीन्स काय, 100 आउट ऑफ 100. इज इट क्लिअर? म्हणजे हे पर्सेंट म्हणजे काय, ह्याचा डायरेक्ट संबंध हा 100शी असतो. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन. Shabana scored 736 marks out of 800 in her exam. What was the percentage she scored? म्हणजेच काय, शबानाला 800पैकी एवढे मार्क्स मिळाले असतील तर पर्सेंटेज म्हणजेच काय, 100पैकी किती मार्क्स मिळाले असतील. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो फर्स्ट वन आहे, गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. Shabana scored 736 मार्क्स आणि टोटल मार्क्स किती आहेत, 800. मीन्स शबाना स्कोर्ड 736 मार्क्स आउट ऑफ 800. आणि आपला क्वेश्चन काय आहे, 800पैकी जर एवढे मार्क्स असतील तर 100पैकी किती. सो आउट ऑफ 800 म्हणजेच हे आपण फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार आहे, वी कॅन राईट ॲज फ्रॅक्शन. फ्रॅक्शनमध्ये हेच मार्क्स आपण कसे लिहिणार आहे, 736 अपॉन 800. आणि आपला क्वेश्चन आहे आता आपल्याला 100पैकी किती असं काढायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट दी पर्सेंटेज ऑफ मार्क्स. सो वी कॅन राईट दी पर्सेंटेज इज इक्वल टू, ही जी फ्रॅक्शन आहे त्याला सिम्पली जर आपण 100नी मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज निघणार आहेत. पर्सेंटेज म्हणजेच काय, त्याचं रिलेशन डायरेक्ट 100शी असतं. इज इट क्लिअर? सो ही फ्रॅक्शन ॲज इट इज इंटू 100. इज इट क्लिअर? सो आपण इथं कटआउट करू शकतो. या 2 झिरोला हे 2 झिरो कट होणार आहेत. म्हणजेच आपला नंबर काय राहिला, 736 अपॉन 8. तर 8नी पण कट करू शकतो आपण. 8 1चा 8, 8 9चा 72, 1 आणि हे 6. दॅट मीन्स 8 2चा. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होईल, 92 हे पर्सेंट आलेले आहेत. इज इट क्लिअर? 92 हे पर्सेंट आलेले आहेत जे शबानाने स्कोअर केले. सो वी कॅन राईट देअरफॉर शबाना स्कोअर्ड 92% मार्क्स इन एक्झाम. Is it clear? It is too much simple. Then next one. Second,
सी इन युअर बुक. There are 500 students in the school in दहीहंडा विलेज. दहीहंडा विलेजमध्ये जे स्कूल आहे त्या स्कूलमध्ये 500 स्टुडंट्स आहेत. इज इट क्लिअर? इफ 350 ऑफ देम कॅन स्विम, त्यातील 350 एवढ्याच मुलांना काय करता येतं? स्विमिंग करता येतं. व्हॉट पर्सेंट ऑफ देम कॅन स्विम? मग स्विम करणाऱ्या मुलांचं आपल्याला काय काढायचं आहे? पर्सेंटेज काढायचं आहे. अँड व्हॉट पर्सेंट कांट, म्हणजेच काय? जी मुलं स्विम करू शकत नाहीत त्यांचंही आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. म्हणजे टोटल स्टुडंट जर 500 असतील आणि त्यातले स्विम करणारी मुलं जर 350 असतील तर जी मुलं स्विम करू शकत नाहीत ते किती असणार आहेत? 500 मायनस 350. इज इट क्लिअर? आणि हा रेशो जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा आपण सिम्पली काय करणार आहे? 100नी मल्टिप्लाय करणार आहे. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो गिवन काय आहे आपलं? टोटल स्टुडंट्स दिलेले आहेत 500 आणि त्यातले स्टुडंट्स कॅन स्विम म्हणजे स्विमिंग जमणारे स्टुडंट्स कॅन स्विम. स्विमिंग फक्त 350 दॅट मीन्स 350 एवढ्याच मुलांना जमतं. तर स्टुडंट्स कांट स्विम, तर स्विमिंग ज्या मुलांना येत नाही ती मुलं किती येणार आहेत? सिम्पली 500 मायनस 350. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. म्हणजेच स्विमिंग न येणारी मुलं किती येणार आहेत? 150. इज इट क्लिअर? सो आपल्याला स्विमिंग येणाऱ्या मुलांचं पण पर्सेंटेज काढायचं आहे आणि न येणाऱ्या मुलांचं पण काढायचं आहे. सुरुवातीला आपण येणाऱ्या मुलांचं काढूया. सो त्यातील फर्स्ट वन, द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हू कॅन स्विम. तर याची जर आपण फ्रॅक्शन घेतली तर स्विमिंगच्या मुलांची फ्रॅक्शन काय येणार आहे? टोटल आहेत 500 आणि स्विमिंग हे फक्त 350 मुलांना जमतं. सो फ्रॅक्शन आपली कशी येणार आहे? 350 अपॉन 500. इज इट क्लिअर? आणि त्याचा आपण पर्सेंटेज काढतोय. सो सिम्पली मल्टिप्लाय बाय 100. इज इट क्लिअर? सो आता आपण कट आउट करू शकतो. 100मधील हे 2 झिरो आहेत ते या 2 झिरो कट करणार आहेत. सो आपला नंबर काय राहिला? 350 अपॉन 5. सो आता 5नी 5 1चा 5 अँड 5 7चा 35 आणि हा झिरो ॲज इट इज. म्हणजेच काय? 70%. म्हणजे 70% मुलं ही स्विम करू शकतात. सो वी कॅन राईट therefore 70% students can swim. आता पर्सेंटेज आपल्याला कशाचं काढायचं आहे? ज्या मुलांना स्विमिंग येत नाही. सो वी कॅन राईट द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हू कांट स्विम. सो वी कॅन राईट द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हू कांट स्विम. याची फ्रॅक्शन कशी येणार आहे? टोटल आपले आहेत 500 आणि त्यापैकी कांट स्विम म्हणजे स्विमिंग न येणारे किती आहेत? 150 आणि आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे म्हणजे इंटू 100. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होणार आहे? 150 अपॉन 500 इंटू 100 मध्ये हे 2 झिरो या 2 झिरोला कट होणार आहेत. सो काय राहिलं? 150 अपॉन 5. सो 5 1चा 5 5 3चा 15 आणि हा 0. सो ॲन्सर काय येणार आहे? 30%. इज इट क्लिअर? ॲन्सर काय येणार आहे? 30% मुलांना स्विमिंग येत नाही. सो वी कॅन राईट therefore
30% students can't swim. इज इट क्लिअर? फक्त आपल्याला फ्रॅक्शन तयार करून घ्यायची आहे आणि त्याला इंटू 100 करायचं आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड वन, सी इन युअर बुक. If Prakash sowed jowar on 75% of 19500 square meter, that means 19,500 square meter of his land. म्हणजेच काय, प्रकाशची लँड ही एवढी आहे आणि त्या लँडच्या 75% ही ज्वार सोड केलेली आहे. इज इट क्लिअर? ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ॲक्च्युली प्लांट ज्वार. म्हणजे 75% म्हणजे ॲक्च्युली किती ज्वार ही प्लांट केलेली आहे. इज इट क्लिअर? म्हणजे टोटल लँड ही प्रकाशची एवढी आहे, स्क्वेअर मीटरमध्ये आहे आणि त्या लँडपैकी 75%मध्ये ज्वार जर लावली असेल तर ॲक्च्युली ज्वार किती लावली. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. थर्ड एक्झाम्पल गिवन आहे, प्रकाश सोड 75% ज्वार of 19,500 स्क्वेअर मीटर. हा एरिया दिलेला आहे त्या लँडचा, ऑफ लँड. तर आपण हे कसं लिहू शकतो? दॅट मीन्स 75% ऑफ 19,500. इज इट क्लिअर? म्हणजे या लँडच्या 75%. थोडंसं आपण पिक्चर थ्रू समजून घेऊया. सपोज हा लँडचा पीस आहे. इज इट क्लिअर? आणि या लँडचा हा एरिया दिलेला आहे. तर या एरियाच्या 75% म्हणजेच काय, तर टोटल जर आपण याचे 4 पार्ट्स केले तर 75% म्हणजे हा जो लाईन केलेला पार्ट आहे, या पार्टमध्ये काय केलेलं असणार आहे, ज्वार ग्रो केलेली असणार आहे. इज इट क्लिअर? तर हा पार्ट म्हणजे किती असा प्रश्न आपला आहे. सो आपण कसं लिहू शकतो, 75% ऑफ 19,500. इज इट क्लिअर? ऑफ म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन. सो वी कॅन राईट 75 आणि पर्सेंट म्हणजेच काय, आपण हे पर्सेंटचं कसं लिहू शकतो फ्रॅक्शनमध्ये, अपॉन 100. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. म्हणजे हे जर मल्टिप्लिकेशन आपण घेतलं तर काय निघणार आहे, ज्वारचा एरिया निघणार आहे. ॲक्च्युली किती एरियावर ज्वार सो केलेली आहे. इज इट क्लिअर? सो हे आपण सॉर्ट आउट करूया. 75 अपॉन 100 इंटू 19,500. या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. सो 75 इंटू 195. हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येणार आहे, 14,625. आणि हा एरिया आहे. सो आपण ह्याचं युनिट काय देणार आहे, स्क्वेअर मीटर. इज इट क्लिअर? स्क्वेअर मीटर म्हणजे ॲक्च्युली एवढ्या एरियावर काय झालेलं आहे, ज्वार ही ग्रो केली गेलेली आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफोर Prakash actually planted 'ज्वार in एरिया आपला काय निघाला 14,625 स्क्वेअर मीटर. हा एरिया आहे. सो याचं युनिट आपण काय देणार आहे, स्क्वेअर मीटर. हे असं लिहिलं तरी चालतं किंवा स्क्वेअर मीटर असं लिहिलं तरी चालतं. और आहे ह्याला, पण
या दोन्ही मेथडनी हे लिहू शकतो युनिट ऑफ हिज लँड. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. देन नेक्स्ट वन, फोर्थ वन. See in your book. Soham received 40 messages of his birthday. सोहमच्या बर्थडेला त्याला टोटल 40 मेसेजेस आलेले आहेत. ऑफ दीज म्हणजे 40 पैकी 90% वेअर बर्थडे ग्रेटिंग्स, म्हणजे टोटल आहेत 40 आणि 40 पैकी 90% म्हणजे 40च्या 90% हे बर्थडे ग्रेटिंगच आहेत. तर हाऊ मेनी अदर मेसेजेस डीड ही गेट बिसाइड्स दी ग्रीटिंग. तर ग्रीटिंग सोडून इतर मेसेजेस किती आले असतील, म्हणजे हे आपल्याला कसं करावं लागणार आहे, 40चा 90% म्हणजेच टोटल आहेत 40 आणि 40च्या 90% जर आपण काढला तर ते काय आहेत, बर्थडे ग्रेटिंग्स आलेले आहेत. सो सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. टोटल मेसेजेस 40 हे गिवन आहे, म्हणजे टोटलच 40 आलेले आहेत आणि त्यापैकी 40 पैकी 90% हे ग्रेटिंग्स आहेत. सो वी कॅन राईट अँड आउट ऑफ 40 पैकी 90% हे काय आहे, वेअर बर्थडे ग्रेटिंग्स आहेत. सो आपला क्वेश्चन काय आहे, तर अदर मेसेजेस किती. सो तर 90% म्हणजे किती हे पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया. सो देअरफॉर बर्थडे ग्रेटिंग किती मिळाले, बर्थडे ग्रेटिंग 40च्या 90%. दॅट मीन्स 90% म्हणजेच आपण फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार आहे, 90/100 आणि त्याच्या 40%, 40च्या 90% सॉरी म्हणजेच इंटू 40 होणार आहे. इज इट क्लिअर? सो हे जर आपण सॉल्व केलं तर 90/100 इंटू 40, या झिरोला हा झिरो कट, या झिरोला हा झिरो कट, म्हणजे उरलं काय आपलं 9 × 4 मीन्स 9 4 36, म्हणजे 36 हे काय आलेले आहेत, बर्थडे ग्रेटिंग्स आलेले आहेत. सो वी कॅन राईट दी बर्थडे ग्रेटिंग्स हे 36 आलेले आहेत. सो आपला क्वेश्चन काय आहे, तर अदर मेसेजेस किती. तर सिम्पली आपण काय करू शकतो, इथं टोटल मेसेजेसच आपले 40 आहेत आणि जर बर्थडे ग्रेटिंग जे 36 आहेत तर त्यातनं सिम्पली आपण काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट करणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर अदर मेसेजेस इज इक्वल टू काय, टोटल मेसेजेस मायनस हे ग्रेटिंगवाले मेसेजेस. सो टोटल किती आहेत 40 आणि ग्रेटिंगवाले किती निघाले 36. इज इट क्लिअर? म्हणजे आन्सर काय येईल 4. सो वी कॅन राईट देअरफॉर सोहम गॉट 4 messages besides the greeting. Is it clear? It is too much simple. म्हणजेच हे 4 आणि 36 यांची जर आपण ॲडिशन घेतली तर टोटल मेसेजेस निघत आहेत. म्हणजेच काय 36 ग्रेटिंगवाले मेसेजेस आणि अदर मेसेजेस 4. इज इट क्लिअर? सो इथं आपण क्वेश्चन नंबर 1st, 2nd, 3rd आणि 4th कव्हर केलेला आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 5th आणि 6th कव्हर करणार आहोत. डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.